महिलांनी पहिल्यांदा सेक्स करताना घ्या या गोष्टींची काळजी. महिलांच्या मनात पहिल्यांदा सेक्स करायला घेऊन काही भीती असेल, काही शंका असतील तर पुढे दिलेल्या गोष्टींचा विचार करून त्यानुसार त्या सेक्सचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला सेक्स दरम्यान ऑर्गेझमचा आनंद मिळेल. व्हर्जिन महिलांना पहिल्यांदा सेक्स करण्याचा जितका रोमॅन्टिक तितकाच वेदनादायक असतो. पहिल्यांदा व्हर्जिनिटी ब्रेक करताना महिलांना थोडासा त्रास नक्की होतो, तसेच थोडा रक्तस्रावही होतो. त्यामुळे थोडी वेदना होणे स्वाभाविक आहे. मात्र या वेदनांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल वा तो त्रास थोडा कमी करायचा असेल तर काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. केवळ तुमची व्हर्जिनिटी ब्रेक होत असल्याने हा त्रास तुम्हाला पहिल्यांदा सेक्स करताना अनुभवावा लागतो. एकदा का व्हर्जिनिटी ब्रेक झाली तर पुन्हा सेक्स करताना तुम्हाला याचा त्रास होत नाही. अशा वेळी पुरुषांचे स्त्रियांच्या योनी मार्गात अगदी सहजपणे जाते. 1. रुब्रिकेट वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. प्रथमच लैंगिक रक्तस्राव रोखण्यासाठी रुब्रिकेट वापरणे देखील एक चांगला पर्याय असू शकतो. जर आपण योनी मार्गात लैंगिक संबंध ठेवत असाल तर त्या काळात आपले शरीर नैसर्गिकरित्या रुब्रिकेट रिलीज करते. या रुब्रिकेटमुळे घर्षण व्यवस्थित होऊन त्याचा महिलांना त्रास होत नाही. काही प्रकरणांमध्ये विशेषतः पहिल्यांदा सेक्स करण्यापूर्वी थोडे लक्ष देणे आवश्यक आहे, कारण पहिल्यांदा नैसर्गिक रुब्रिकेट तयार होत नाही, म्हणून बाहेरील रुब्रिकेट वापरणे फायदेशीर असते. 2. थोड्या वेदना होणार याची मानसिक तयारी ठेवा. पहिल्यांदा सेक्स म्हटले की पुरुषांपेक्षा स्त्रियांना थोड्या वेदना होणार याची तयारी करा, ज्यामुळे सेक्स दरम्यान काही विचित्र वाटणार नाही. त्यामुळे सेक्स पद्धतीचा योग्य रीतीने वापर करा. 3. हायमन ब्रेक झाल्यानंतर ब्लडिंग होऊ शकते. सेक्स ही प्रत्येकाची गरज आहे. संभोगानंतर रक्तस्राव होणे सामान्य आहे. सध्याच्या समाजात लोकांच्या मनात एक संभ्रम आहे की पहिल्या संभोगानंतर रक्तस्राव होतो, पण असे होणारच हे गरजेचे नाही. संभोगानंतर संपूर्ण खाजगी भागातून रक्तस्राव पूर्णपणे सामान्य आहे, परंतु हे देखील शक्य आहे की बऱ्याच लोकांना रक्तस्राव होत नाही. पहिल्यांदा रक्तस्राव होण्यामागे बरीच कारणे असू शकतात. स्त्रियांमध्ये प्रथमच संभोगानंतर रक्तस्राव होतो कारण उत्तेजनामुळे हायमेन तुटलेले असते. हायमेन योनीच्या सुरुवातीस पडद्यासारखा असतो. पहिल्या सेक्स दरम्यान हा पडदा तुटतो, ज्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो. ही नैसर्गिक गोष्ट आहे असे समजून सेक्सचा आनंद घ्या. 4. पहिल्यांदा ऑर्गेझम. तुम्ही पहिल्यांदा सेक्स करत असताना तुम्हाला ऑर्गेझमचा अनुभव येईलच असे नाही. पहिल्यांदा सेक्स हा अनुभवच तुमच्यासाठी वेगळा आणि नवीन असतो, त्यामुळे ऑर्गेझमचा आनंद मिळेलच असे नाही. 5. काही दिवस सतत ब्लडिंग होऊ शकते. पहिल्यांदा सेक्स करत असल्याने अनेक महिलांना सतत काही दिवस ब्लडिंग होऊ शकते. मात्र यामुळे घाबरून न जाता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्हर्जिन महिलांसाठी पहिल्यांदा सेक्स करण्याचा अनुभव हा जितका रोमॅन्टिक असतो तितकाच थोडासा वेदनादायी असतो. मात्र यात तुमच्या जोडीदाराने तुम्हाला योग्य ती साथ दिल्यास तुम्हाला त्याचा त्रासही कमी होऊ शकतो. 6. हळूहळू आणि आरामात संभोग करा. पहिल्यांदा लैंगिक रक्तस्राव टाळण्यासाठी हळू आणि आरामात संभोग करणे चांगले असते. संभोगाची प्रक्रिया हळूहळू आपण लैंगिक रक्तस्राव होण्यावर बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध करू शकता. 7. मास्टरबेट करून शरीराबद्दल संपूर्ण माहिती घ्या. पहिल्यांदा लैंगिक रक्तस्राव होण्याची भावना आणि सेक्स दरम्यान वेदना कमी होण्यापासून वाचण्यासाठी आपल्या शरीराबद्दल आपल्याला माहिती असणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने आपण सेक्शुअल फिलिंग जरा जास्तच फील करू शकता. योनीसह भेदक मास्टरबेशन करून स्त्रिया हायमेन इजा टाळू शकतात. असे केल्याने हायमेन हळूहळू काळासह खेचला जाईल. 8. आपल्या नखांना नीटपणे कापून घ्या. सेक्स ही एक रोमॅन्टिक क्रिया आहे, ज्यामध्ये बरेच लोक इतके हरवले जातात की इच्छा नसतानाही आपल्या जोडीदाराला दुखापत करू शकतात. यासाठी खबरदारी म्हणून नखे योग्यरित्या कापले जाणे महत्त्वाचे आहे.
नखे न कापल्यामुळे योनीतच बोट टाकून आत जात घालून फोरप्ले केल्याने सुद्धा प्रथम लैंगिक रक्तस्राव होऊ शकतो. मैत्रिणींनो, मी दिलेली माहितीचा वापर करून तुम्ही तुमची सेक्स लाईफ एन्जॉय करू शकता. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि असेच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आनंदी जीवन या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.